नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. देशाच्या राज्यघटनेसमोर राजा व रंक समान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस हार घालण्यास शिक्षकाचा नकार, विद्यार्थ्यांनी धाव घेतली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये. थंडीने पारा उतरल्याने अनेकांना फटका, सर्दी, खोकला आणि तापाने रुग्णांची डोकेदुखी. शहर सौंदर्यीकरणानंतर विद्रुपीकरणाने गाठला कळस, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने जाहिरातदारांची दादागिरी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेगाव येथे मंदिरात, दर्शनानंतर अकोला विमानतळावरून रवाना. आता सविस्तर बातम्या. शहरातील रस्ते कधी ब्लॉक होतील याचा काही नेम राहिला नाही, त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावरून वाहने हळू चालविण्याची गरज आहे. महापालिकेच्या कुंभकर्णी झोपेने ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांनी थेट रस्त्यांवर बांधकाम मटेरियल टाकून रस्ते ब्लॉक केल्याचे चित्र आहे. अकोला महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका अकोलेकरांना रोज बसत आहे. महापालिका क्षेत्रीय अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे तोष्णीवाल लेआउट परिसरात निर्माणाधीन नाल्याचे बांधकाम करताना पूर्ण रस्ता ब्लॉक करण्यात आला होता. त्यामुळे रात्री वाहन चालकांची मोठी कोंडी झाली होती. नाली बांधकाम ठेकेदाराने थेट पूर्ण रस्त्यावर चुरा टाकून रस्ता ब्लॉक केला होता. त्याचा फटका या भागातून जाणाऱ्या वाहन चालकांना बसला. याविषयी स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे जठारपेठ भागातील एका खासगी बांधकाम चालकाने थेट गुप्ते रोड पूर्ण ब्लॉक करत बांधकाम सुरू केले आहे. या ठिकाणी रस्त्यावर संपूर्ण बांधकाम मटेरियल टाकून रस्ता ब्लॉक केला. त्याचबरोबर धूळ उडत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांचा श्वास कोंडण्याचा उद्योग केल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा सर्व प्रकार होत असून यामुळे नागरिकांची नाहक अडचण होत आहे. आयुक्त कविता द्विवेदी यांची दखल घेतील का, अशी विचारणा आता होत आहे. आपल्या घटनेने न्याय हा सर्वांना समान पद्धतीने दिला आहे. देशाच्या राज्यघटनेसमोर सर्व समान असल्याचे मत आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले. ते अकोल्यात कौटुंबिक न्यायालयाच्या कोनशिला समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अकोल्यात रेल्वे स्थानक रस्त्यावरील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरासमोर कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीच्या प्रस्तावित जागेवर हा कार्यक्रम संपन्न झाला. रेल्वे स्टेशन रोडवर आज कौटुंबिक न्यायालयाचे भूमिपूजन सोहळा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला उच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा न्यायालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे अनावरण न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना न्यायमूर्ती गवई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली व्यवसाय सुरू करण्यास 100 वर्ष पूर्ण झाल्याची आठवण करून देत न्यायाधीश व वकिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत न्यायदान करण्याची गरज व्यक्त केली. संविधानानुसार देशात राजा आणि रंक समान असल्याचे मत न्यायमूर्ती गवई यांनी व्यक्त केले. आपल्या देशाची जी घटना आहे त्याच्यामध्ये पूर्ण घटनेचा गाभा आहे. आपल्याला मार्गदर्शक अशी ती घटना आहे. जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. आपल्या घटनेने न्याय, मग तो सामाजिक असो, आर्थिक असो किंवा राजकीय असो, त्याचप्रमाणे इक्वॅलिटी. देशाच्या राज्यघटनेसमोर सर्वजण एक आहेत, मग तो राजा असो की रंक असो. लिबर्टी, स्वातंत्र्य आणि फ्रॅटर्निटी. राष्ट्राची एकात्मता ही सार्वभौमता आहे. आणि म्हणून जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी या 4 खांबावरती आपली जी राज्यघटना उभी आहे, त्या राज्यघटनेचं आपल्याला आपलं कार्य करताना निश्चितच त्याची ज्या प्रिॲम्बलमधून जी प्रेरणा मिळत राहील ती निश्चित प्रेरणा राहील आणि आपल्या कार्याला त्यामधून प्रेरक असं वातावरण निर्मित होऊन या इमारतीतून
चांगलं न्याय देण्याचं कार्य होईल याबद्दल मला खात्री आहे. अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या व आदिवासी बहुल भागातील पोपटखेड जवळच असलेल्या रुधाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याची घटना उजेडात आली आहे. या शिक्षकावर कारवाई करण्यात यावी यासाठी रुधाडी येथील विद्यार्थी व पालक अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धडकले होते. रुधाडी येथील जिल्हा परिषद शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण येथील शिक्षक संजय कोल्हे यांनी नकार दिला. हा विषय विद्यार्थ्यांनी आपल्या घरी आईवडिलांना जाऊन सांगितला असता या आदिवासी बहुल भागातील समजदार नागरिकांनी शाळा गाठली व येथील कार्यरत शिक्षक संजय कोल्हे यांना याबाबत जाब विचारला असता सदर शिक्षकांनी पालकांना सांगितले की माझा मूड ऑफ दुसऱ्या शिक्षकांनी केल्यामुळे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला नाही. शिक्षक संजय कोल्हे यांनी केलेल्या या कृत्याबाबत अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली व अकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु सदर प्रकरण ठाणेदार खंदाडे यांनी चौकशी केल्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे तक्रारकर्त्या नागरिकांना सांगितले. परंतु लहान लहान विद्यार्थ्यांनी सुद्धा या शिक्षकाविरोधात पाढा वाचल्यावरील गुन्हा दाखल का करण्यात आला नाही हे समजणं कठीण झाले आहे. तेव्हा अशा शिक्षकांवर निलंबित करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रुधाडी आदिवासी बहुल येथील नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाकडे अकोट तालुकासह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. मी शिवा भगवान पालवे, गाव रुधाडी, आदिवासी भागातूनच आहो मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन काल आमच्या शाळेत, जिल्हा परिषद शाळेत एक कृत्य घडलं. म्हणजे बाबासाहेबांचा जेव्हा म्हणजे पुण्यतिथी साजरा होत होता त्यावेळेस की नाही तिथचे सर म्हणजे कोल्हे मास्तर यांनी बाबासाहेबांचा फोटोला हार अर्पण करण्यास मनाई म्हणजे सक्त मनाई केली की मी या फोटोला हार अर्पण करत नाही. आणि त्याच्यामुळे आमच्या मनाला ठेस पोचला आणि कसं त्यांना पाहून आमचे जे बाकीचे लेकरं आहे त्यांना पण हे समजेल ना की बाबासाहेबांचे किती मोठा अपमान होत आहे आणि हे सगळं कृत्य घडलं. गेल्या आठवडाभरात तापमानाचा पारा खाली उतरला असून शनिवारी वातावरणाचा पारा 18 अंश सेल्सिअस एवढा नोंदवण्यात आला. दिवसभर ढगाळ वातावरण कायम आहे. थंडीमुळे खोकला, सर्दी, ताप, गालफुगी, बालदमा, व्हायरल रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. सध्या व्हायरलमुळे रुग्णांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे बाहेर फिरताना तोंडाला रुमाल लावण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शहरात 26 व 27 नोव्हेंबरला या 2 दिवसात अवकाळी पाऊस पडला. यानंतर मिचॉंग वादळाचा परिणाम वातावरणात झाला आहे. यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. 8 डिसेंबरला कमाल 28 तर किमान 18 अंश सेल्सिअस तापमान होते. तापमानाचा पारा हळूहळू खाली उतरत आहे. थंडीचे प्रमाण वाढल्याने शहरात खोकला, सर्दीच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. खोकला, सर्दीचे रुग्ण अधिक आहेत. खोकला टाळण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असा सल्ला डॉक्टर देत आहेत. बदललेल्या वातावरणामुळे विविध दवाखान्यातील ओपीडीत वाढ झाली आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी 80 ते 90 रुग्णांची होणारी तपासणी आता 150 वर पोहोचली आहे. तर अन्य 4 दवाखान्यात सुद्धा दररोज 50 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी होत आहे. यामुळे मेन हॉस्पिटलमध्ये दररोज 350 ते 400 रुग्णांची तपासणी होत आहे. सर्दी, खोकला, ताप या त्रासाचे जास्त रुग्ण येत आहेत. शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा रुग्णांची गर्दी वाढली आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम लहान मुलांवरही झालाय. व्हायरलचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला यासोबत गालफुगीही झाली आहे. त्यामुळे लाळ ग्रंथीला सूज येत असते. कानाखाली दुखते. या आजाराकडे दुर्लक्ष करू नये. लहान मुलांना बालदम्याचा त्रास जास्त होतो. त्वचा कोरडी पडत असल्याने त्याचा त्रास होत आहे. अकोला महापालिका शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईस भीत असल्याने शहरात संस्था, संघटना, खाजगी जाहिरातदार शहरात सर्वत्र पोस्टर चिपकविण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे शहर सौंदर्यीकरणासाठी केलेला खर्च पाण्यात जात असल्याचे चित्र आहे. शहरातील उड्डाणपुलाखालील पिल्लरचे सुशोभीकरण करण्यात आले. त्यावर सुंदर आकृत्या, देखावे, चित्र काढण्यात आले. पण हे सौंदर्यीकरण खराब व्हावे, ते नष्ट व्हावे असा काहींचा प्रयत्न असून त्या माध्यमातून या रंगकाम केलेल्या ठिकाणी काही संस्था, संघटना, जाहिरातदार हे जाहिरातींचे पोस्टर चिपकवून ते सौंदर्य नष्ट करत आहेत. हे विद्रुपीकरण सुरू असताना महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज होती.
तसेच संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे. अकोला शहरातील सुंदरता दिसावी यासाठी टॉवर चौक ते अशोक वाटिका चौकापर्यंत उड्डाणपुलावरील पिल्लरला रंगरंगोटी केली, परंतु अकोल्यातील काही नागरिकांनी पिल्लरला जाहिरातीचे बॅनर व तसेच स्टिकर लावले आहेत. महापालिका या जाहिरातदारांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात इमारत बांधकामासाठी वृक्षांची अवैध तोडणी सुरू आहे. उमरी परिसरातील एका मोठ्या वडाच्या झाडाची कत्तल करण्यात आल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. याविषयी संबंधित विकासकाने बांधकाम करताना वृक्षतोडीची परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. अकोला शहरातील मोठी उमरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस चौकी सावली देणाऱ्या मोठ्या वडाच्या झाडाची इमारत बांधकाममध्ये अडचण येत असल्याच्या कारणावरून कत्तल करण्यात आली. या प्रकाराकडे महानगरपालिका, पोलीस प्रशासन तसेच वन विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला जात आहे. या ठिकाणचे बांधकाम काही राजकीय पक्षातील पदाधिकारी यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची माहिती आहे. झाड तोडण्याची परवानगी काढली नसल्याचेही यावेळी स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान ही गंभीर बाब असून वृक्ष तोडणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी समोर आली आहे. याविषयी महापालिका क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची माहिती मिळाली आहे. आदिवासी विकास विभागातर्फे शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अतिशय चुरशीचे अनेक सामने रंगले. या क्रीडा स्पर्धांमध्ये स्पर्धक, शिक्षक, खेळाडू यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. वसंत देसाई मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेसाठी आदिवासी विभागाने दर्जेदार व्यवस्था खेळाडूंची केली आहे. खेळामुळे शारीरिक व मानसिक कौशल्यांचा विकास होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाबाबत गोडी वाढविण्यासाठी आदिवासी विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा अकोल्यात होत आहेत. आज दुसऱ्या दिवशी या स्पर्धेत विविध खेळांमध्ये अतिशय दर्जेदार खेळाचे प्रदर्शन खेळाडूंनी केले. धारणी, पुसद, कळमनुरी, पांढरकवडा, किनवट येथील प्रकल्प कार्यालयांच्या शाळांच्या माध्यमातून 350 विद्यार्थी खेळाडू महोत्सवातही सहभागी झाले आहेत. स्पर्धेत विविध शाळांचे विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारात सहभागी झाले आहेत. 14 वर्षातील मुले व मुलींचे कबड्डी सामने रंगले, ज्यामध्ये पांढरकवडा संघाला पहिला बाय मिळाला तर दुसरा सामना पुसद अकोला यांच्यात झाला. कळमनुरी, धारणी, किनव यांच्या स्पर्धा झाली. तर खो खो क्रीडा प्रकारात मुले 14 वर्षे वयोगटातील पुसद बाय किनवट, छत्रपती संभाजीनगर, कळमनुरी, अकोला, पांढरकवडा तर 17 वर्षे वयोगटात धारणी, पांढरकवडा, कळमनुरी, अकोला, छत्रपती संभाजीनगर, किनवट, पुसद यांच्या दरम्यान झाले. खो खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, कबड्डी यासह विविध क्रीडा प्रकार संपन्न झाले. यावेळी मुलामुलींच्या विविध संघांमध्ये 400 मीटर व्हॉलीबॉल, फुटबॉल यासह विविध खेळ संपन्न झाले. राज्यस्तरीय क्रॉस कंट्री निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसंत देसाई मैदानावर ही निवड चाचणी सोमवारी होणार आहे. राज्यस्तरीय क्रॉस कंट्री निवड चाचणीसाठी अकोला जिल्हा संघ निवड चाचणी दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी स्थळ वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे होत आहे. यामध्ये वयोगट मुले व मुली 16 वर्षे, 18 वर्षे, 20 वर्षे व खुला गट या निवड चाचणीसाठी सहभाग घेऊ शकतात. तसेच भारतीय एथलेटिक्स फेडरेशनद्वारा आयोजित राष्ट्रीय आंतरजिल्हा ज्युनियर मैदानी स्पर्धेकरिता वयोगट मुले व मुली 14 वर्ष, 16 वर्ष स्पर्धक सहभाग घेऊ शकतात. या स्पर्धेकरिता शाळा, संस्था, क्लब व वैयक्तिक खेळाडू यांनी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा. AFI ID व जन्म दाखला व ओळखपत्र अनिवार्य राहील, अशी माहिती अकोला जिल्हा एथलेटिक्स असोसिएशन अध्यक्ष प्रमोद गुप्ता, संदीप ढोके, अथहर हुसेन, प्रवीण खंडारे, गणेश मार्के, बंटी सपकाळ, किशोर खांडे अधिक माहितीसाठी संदीप यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा 2023-24 अकोला केंद्रावरील प्राथमिक फेरी प्रमिलाताई ओक सभागृहात 8 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या नाट्यस्पर्धेच्या उद्घाटनाला ज्येष्ठ नाट्यकर्मी प्राध्यापक मधु जाधव, ज्येष्ठ नाट्यकर्मी अशोक ढेरे यांच्यासह स्पर्धेतील परीक्षक व गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. दीपप्रज्वलन व नाट्यदेवता नटराजाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यातील एकूण 13 नाट्यसंघांनी सहभाग घेतला आहे. पहिल्या दिवशी BB गोपनारायण लिखित व दिग्दर्शित
अंकुर साहित्य संघ अकोलाच्या वतीने नवसाचा बोकड या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. मूल होत नसल्यामुळे एका कुटुंबाने खंडोबाला नवस बोलला. त्यासाठी या कुटुंबाने एक बोकड विकत आणून त्याचे चांगले पालन पोषण केले. परंतु या कुटुंबातील पुरुषाला या बोकडाचा बळी देणे पटत नव्हते. त्यावरून एक कथानक पुढे सरकले. अखेर या बोकडाचा बळी न देता या कुटुंबाला मुलाचे सुख प्राप्त होते आणि याच ठिकाणी अंकाचा शेवट होतो. नाटकातील कलावंतांनी उत्कृष्ट सादरीकरण करीत आपली कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. 8 डिसेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार असून नाट्यप्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. शेगाव मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचे टाळ मृदंगाच्या निनादात वारकरी संप्रदायानुसार त्यांचे स्वागत करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शेगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त निळकंठ पाटील यांनी शेगाव संस्थानच्या प्रथेनुसार कपाळी बुक्का लावून त्यांचा सन्मान केला. त्यानंतर त्यांनी संत गजानन महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. स्वागत करणाऱ्या वारकऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून अभिवादन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेगाव संस्थानमध्ये दाखल झाल्यानंतर मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तत्पूर्वी त्यांनी अकोला विमानतळावर विविध विषयांवर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. देशाच्या राज्यघटनेसमोर राजा व रंक समान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस हार घालण्यास शिक्षकाचा नकार, विद्यार्थ्यांनी धाव घेतली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये. थंडीने पारा उतरल्याने अनेकांना फटका, सर्दी, खोकला आणि तापाने रुग्णांची डोकेदुखी. शहर सौंदर्यीकरणानंतर विद्रुपीकरणाने गाठला कळस, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने जाहिरातदारांची दादागिरी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेगाव येथे मंदिरात, दर्शनानंतर अकोला विमानतळावरून रवाना. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.